धनी धनी, आवाज द्या ना धनी. किती दिवस झाले तुमचा आवाजही नाही ऐकला धनी. आवाज द्या ना धनी. किती दूर निघून गेले तुम्ही धनी. पोरं वाट पाहत आहेत तुमची. बाबा आज येईन, बाबा उद्या येईन. अजून लहान आहेत ते. त्यांना नाही माहीत धनी की आपला बाप कर्जापायी आणि शेतीच्या नुकसानापायी वावरातच फासावर लटकला आणि मरून गेला. धनी, तुम्ही जीवाच्या आकंताने परिस्थितीत लढले. तुम्ही कबाड कष्ट केले. तुम्ही राब राब राबले. धनी, या अस्मान्यानी, या सुलतान निसर्गाने आपला साथ नाही दिला. धनी, जेव्हा मी लग्न करून या घरी आली होती तेव्हा किती वैभव होता आपल्या घरी. नौकर चाकर होते, गडी माणसं होते, बैलजोड्या होत्या, गायरान होतं, शेती होती, वाडा होता. पण धनी, या अस्मानी सुलतान निसर्गाने आपलं सगळं वाटोळ करून टाकलं. आपला वाडा गेला, शेती गेली, पोरासारखी पोसलेली बैलजोडी खाटकाला विकायपर्यंतची वेळ आली. कर्जापायी आपल्या पोटच्या पोरासारखी पोसलेली बैलजोडी खाटकाच्या पायी द्या लागली. ज्या दिवशी आपली बैलजोडी खाटकाला दिली तो धक्का तुम्हाला सहन नाही झाला आणि त्याच दिवशी तुम्ही फाशी घेऊन या जगाचा निरोप घेतला. या जगाचा निरोप घेतला. धनी, या जगात शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही का? कोणीच पोशिंदा नाही का? कोणी सरकार माय बाप आपली बाजू समजून घेणार नाही का? रात्री बेरात्री तुम्ही शेतीला पाणी देत होते. सरकार माय बाप दिवसा लाईन देत नाही तर रात्रीची लाईन देते, तरी तुम्ही हार मानली नाही. निसर्गानं साथ दिली नाही. पोतावर घरात यायचं तर पायलीवर घरात आलं, तरीही आपण समाधान मानलं. मोठ्या मुश्किलीने घरात आलेलं धान्य जेव्हा आपण बाजारात विकायला नेलं तेव्हा आपल्याला व्यापाऱ्यांनी लुटलं. त्यांनी आपलं लाखाचं धान्य हजारात घेतलं. आपण लावलेला खर्चही नाही निघाला. हळूहळू तुम्ही हिम्मत हरले आणि तुम्ही या जगातून निघून गेले. पण मला सांगा धनी, आता मी एकटी काय करू? या दोन लहान पोरांचा संसार मी कशी चालवू? जगण्यापेक्षा मरणही सोपी झालं धनी. जगण्यापेक्षा मरणही सोपी झालं धनी. पण मी तेही करू शकत नाही. माझ्या या माय बाप सरकाराला एकच म्हणणं आहे, तुम्ही आमचा कर्ज माफ करू नका. तुम्ही आम्हाला फुकट काहीच देऊ नका. फक्त आम्हाला वेळेवर वीज द्या. आमच्यासाठी योग्य ते धरण बांधा. आमच्या मालाला, आमच्या घामाला इमानदारीने भाव द्या. एवढीच तुमच्या मायबाप सरकाराला माझी विनंती. एवढीच तुमच्या मायबापाला माझी विनंती. आकांक्षाचे कौतुक करण्यासाठी मी दीपकजी लहावर सरांना विनंती करते. खूप छान आकांक्षाने शेतकऱ्यांची व्यथा खूप छान तिने सांगितलं. आता जे अवकाळी पाऊस आणि ऋतून